आपण एन्जॉय करतोय. आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी हा सामना विनर 50चं टार्गेट आणि पहिलाच बॉलवर षटकार. दमदार सुरुवात करण्यात आली. गजानन पाटीलच्या बॅट मधून मात्र येतोय हा पहिला षटकार. चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं प्रणित गायकरचं डॉट बॉल येत असताना. पहिलं सत्र जर आपण बघितलं तर संकेत जाधव ज्याच्या बॅटमधून सर्वाधिक 23 धावांची खेळी आली होती. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील ज्यानं 17 धावा जोडल्या होत्या. परंतु या मैदानावर स्कोर चांगला होतो मागच्या सामने जर आपण पाहिले तर, आणि त्याचमुळे त्या तुलनेनं मात्र थोडाफार धावा कमी झाल्यात आणि त्याची नाराजगी असेल, परंतु ती गोलंदाजाला पूर्ण करावी लागेल. चांगली बॉलिंग करावी लागेल अचूक टप्प्यावर. शॉर्ट बॉल आहे, हाफ ट्रॅकर पूल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गजानन पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा दमदार फटका षटकार. जे चेंडू षटकारासाठी उपयुक्त असतात आणि ते चेंडू प्रणित गायकरनं 2 वेळा दिले गजानन पाटीलला. हरिभक्त परायण आनंदजी बुवा सांगडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत. हा चांगला बॉल होता प्रणितचा, आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेन. सकाळपासून आपण बघितले तर 33 डॉट बॉल्स या स्पर्धेमध्ये येताना दिसलेत. मयूर पाटील आहेत आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक. हो, आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. अजून एक डॉट बॉल येताना दिसतोय. 2 षटकार आलेत परंतु 3 डॉट बॉल सुद्धा खेळलाय. आणि प्रणित गायकरची स्ट्रेंथ आहे, वेगवान गोलंदाजी आणि अचूक टप्प्यावर जर चेंडू पडले ना तर मात्र त्याची बॉलिंग खेळणं थोडंसं चॅलेंजिंग होऊन जातो फलंदाजांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ, समोर खेचलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे तिकडे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय आणि पहिल्या जोर मध्ये येतोय हा तिसरा षटकार. सांगण्याच्या मैदानावर आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली. गतवर्षी नारपोलीला मात्र तो मान मिळाला होता आणि यंदा अजुलीच्या मैदानावर. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मैदानावर करत ही स्पर्धा रंगताना दिसली. चाळीसगाव प्रीमियर लीग थोडी गावं मात्र या स्पर्धेमध्ये समाविष्ट झाली आणि नक्कीच या संपूर्ण विभागाचं हे क्रिकेटमय वातावरण करून टाकले चाळीसगावामध्ये. आणि चर्चा आहे सध्या खरं तर या प्रीमियर लीगची. सगळ्यात जास्त गावं खरं तर या प्रीमियर लीग मध्ये जोडली जातात आणि त्याचमुळे सगळ्या गावांना एकत्रित करण्याचं काम मात्र नक्कीच केलं या स्पर्धेनं आणि त्यासाठी आयोजकांचं जरूर कौतुक केलं जाईल. कारण सलगचं हे 4थं वर्ष आहे. यशस्वी प्रवास राहिला 3 वर्ष. ऑफस्टोनच्या बाहेरचा हा बॉल, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 19 या आकड्यावर.
19 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक सचिन पवार व्हाईट बॉलनं सुरुवात केली. सौरभ पाटील समोर आहे कारण पहिले 6 बॉल सौरभ नॉन स्ट्राईक एंडलाच होता. सगळेच्या सगळे चेंडू गजानन खेळला होता. 51 धावांचं टार्गेट आहे. यानंतर टॉस सुद्धा झालेला आहे. ओ लॉफ केलाय समोरच्या दिशेला. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला झेल टिपलाय आणि गरज होती विकेटची आणि ती विकेट मात्र प्राप्त करून दिले. ती गोलंदाज सचिन पवारना सौरभ पाटीलला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूमध्ये. आमचे मान्यवर प्रेम रुठे कर्जत यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जी बाईक आहे मालिकावीर या स्पर्धेमध्ये अगदी शेवटच्या मॅच पर्यंत तुमचे पॉइंट्स मोजले जातील. लास्ट मॅच पर्यंत जो काही संघर्ष करायचा तुम्हाला फायनल पर्यंत. तर सौरभ बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर येतोय. चेतन गायकर 3ऱ्या क्रमांकावर 51चं टार्गेट आहे आणि फायनल पर्यंतचं पॉइंट मोजायची चांगली संकल्पना आहे. कारण तोच खेळाडू घेऊन जाऊ शकतो फायनलला ज्याच्यामध्ये क्षमता आहे आणि त्याला कुठेतरी तो वाव मिळतो पॉइंट्स कमवण्याची. कारण आजकाल बऱ्याचशा ठिकाणी पहिल्या 3 मॅचेसचे सुद्धा पॉइंट मोजले जातात. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. एक्स्ट्राज मध्ये धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. 22 बॉल मध्ये 31 धावांची अजूनही गरज आहे. 51चं टार्गेट आहे. टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु यानंतरचा सामना असेल कर्तेश्वर क्रिकेट संघ मोठे भिंगार आणि त्यांच्या विरोधामध्ये कैलासवासी चंद्रकांत स्मृती सायुरी जिनिशा जय बापदेव पाली सांगडे. चांगला बॉल आणि संघ सुस्थितीमध्ये सुद्धा आहे त्यामुळे त्यांचा कदाचित सिंगलवर विश्वास नसेल. 20 धावा झाल्यात आतापर्यंत. 31 धावांची अजूनही गरज आहे. सचिन पवार पुन्हा एकदा ड्राईव्ह केला यावेळेस मात्र कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये सिंगल येईल. पहिली सिंगल गजानन यांच्या बॅटमधून येत असताना 21 बरोबर 30 धावा करायच्या तिकडे जिंकण्यासाठी. या षटकामधील आतापर्यंत चेंडू बाकी आहेत ते 2. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लगातार 2 षटकार 1000 रुपयांचं पारितोषिक आनंदजी पाडी यांच्या वतीनं. परंतु इकडे मात्र हा षटकार खेचण्याच्या नादामध्ये विकेट बहुमूल्य गमावले. चेतन गायकर इम्पॅक्टच टाकू शकलेला नाहीये आणि दुसरा फलंदाज इकडे मात्र 0 या धावसंख्येवर तंबूमध्ये. नवीन फलंदाज दर्शन पाटील मान फ्रॉम शेडूंग. 2 फलंदाज शून्यावर बाद झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये प्रणित गायकरच्या जर एखाद दुसरा षटकार वाचला असता तर अजून बळ मिळाला असतं परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथूनही सामना डिफेंड करता येण्यासारखं आहे. हेच घडलं गेलं. विकेट्स आल्या. रेग्युलर इंटरव्हल्सला थोडासा दबाव वाढवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. ओ क्लीन बोल्ड. दांडी गुल केलंय. यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकलाय. आणखीन एक सफलता. सचिन पवारनं मात्र 3 हादरे दिलेत या ओव्हरमध्ये
आणि दर्शन पाटील इकडे मात्र एकाही रनचं दर्शन झालेलं नाहीये. आणखीन एक तिसरा फलंदाज शून्यावर बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धाबा आल्या होत्या आणि इकडे मात्र दुसरं षटक आपण पाहिलं तर 3 फलंदाज गमवावे लागलेत. एकालाही खातं उघडू दिलं नाहीये ते सचिन पवारनं. टीमची टोटल आहे ती 21. 3 धाबा फक्त दिल्या या ओव्हरमध्ये, 2 तर एक्स्ट्राज मध्ये होत्या आणि त्याचमुळे आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याचे संकेत दिलेत ते पारबाई टीमनं. आमचे मान्यवर निलेशजी बाबरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. बाबरे साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्क्रीनवर आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर 24 लाईव्ह इव्हेंट. संदेशजी पाटील लीड करतात, खरं तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुद्धा सुरू आहे. सचिन पवारचं हे षटक मात्र मोटिवेशन देऊन गेलंय. पहिलाच ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटवर होता खरं तर संघ विनोद स्मृती नीलकियान एंटरप्राइजेस सार्थक 11 बारवई, परंतु या ओव्हर नंतर आता कुठेतरी वाटू लागला असेल बारवई संघाला की या धावा आता डिफेंड होऊ शकतात. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती अजूनही 30 धावांची. 3 ओव्हर्स 30. असंच एखादं षटक जर आलं कमी धावांचं तरी सुद्धा दबाव मात्र अजून वाढू शकेल. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये जो रिलॅक्स मोडमध्ये होता संघ जर्मन शेडूंग आता थोडासा खडबडून जागा झाला असेल. सुजित पाटील आलाय तिसरं षटक घेऊन. ओ पहिलाच बॉल लाऊड अपील उचलून धरले. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. लेग बिफोर द विकेट. 3 षटका ठोकणारा गजानन पाटील LBW बाद. ला 0 होत्या खरं तर विकेट आणि इकडे 21 ला 4 गेल्यात. पाठीमागच्या अवघ्या 2 रन मध्ये 4 फलंदाज गमवावे लागलेत आणि आता टेन्शन वाढत चाललंय खरं तर जर्मन संघ शेडूंगचं. सुजित पाटील भातांचा गोलंदाज, उंचपुरा गोलंदाज. शॉर्ट बॉल होता, चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला. इकडे मात्र पुल करायचा होता, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. हलकीशी एज टाकल्यानंतर बॉल निघाला होता समोर शॉर्ट स्लिप पॉइंट कडे. तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट झाले. वेगवान गोलंदाजी, बाउन्सरचा मारा आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय तो बारबाई संघाचा. आता थोडस अंतर मात्र डोंगरा एवढे वाटू लागले. प्रेशर बनवलाय. ऋतिक पाटील ऑन स्ट्राईक. मागच्या सामन्याचा हिरो. 34 धावांची झंझावाती इनिंग मात्र साकारली होती ऋतिकनं आणि आता मात्र तशाच इनिंगची गरज आहे शेडूंगला. हा फुल टॉस दिलाय, मिसक्यूट झालाय फटका. कव्हर्सला संधी. 5वा धक्का. निम्मा संघ गारज झालाय. अर्धी सेना शेडूंगची आता मात्र रणांगणामधून बाहेर निघाले. हाफ टीम यावेळेस मात्र पॅव्हलियन मध्ये आणि 5वा धक्का अवघ्या 22 या धावसंख्येवर. मागच्या मॅचचा हिरो जरूर होता परंतु या मॅच मध्ये मात्र 0. हा 4था फलंदाज बाद झालाय ज्यानं खातं उघडलेलं नाहीये. 4 फलंदाज अक्षरशः हताश होऊन पॅव्हलियन मध्ये बसले असतील. सौरभ पाटील, चेतन गायकर, दर्शन पाटील, ऋतिक असेल, 4 फलंदाज शून्यावर टॉप ऑर्डर पूर्ती कोसळून टाकले. बारबाई संघाच्या वेगवान गोलंदाजी समोर संपूर्णपणे निष्प्रभ झालाय संघ. हतबल होताना पाहायला मिळतोय शेडूंग संघ. 5 फलंदाज बाद झालेत. 15 बॉल मध्ये 29. समोर ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑन. 6वा 6 डाऊन. एका पाठोपाठ एक हादरे देत असताना
आणखीन एक ओव्हर ट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. सुजित पाटीलला मात्र तिसरी सफलता आणि 6वा धक्का लागलाय शेडूंग टीमला. एकही फलंदाज रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यास तयार नाहीये. बेजबाबदारपणा फलंदाजांचा, एवढंच सांगेन मी. आणि 51चं टार्गेट, परंतु सगळेच फलंदाज इकडे मात्र हा आणखीन एक फलंदाज करत शून्यावर बाद झालाय. 5 फलंदाज टोटल, 5 फलंदाज ज्यांनी खातही उघडलेलं नाहीये. आणि ही मोठं खरं तर डिसअपॉइंटमेंट असेल शेडूंग संघासाठी. मॅच फसले शेडूंगसाठी. सुजित पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल, चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. या रन्स तरी यायलाच हव्या होत्या. या रनची खरं तर गरज होती. सिंगल्सनं धाव संख्या पुढे न्यायची होती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये प्रणित गायकरला तब्बल स्ट्रायकर बॉलरला 18 बसल्या होत्या. 18 बसल्यानंतर संपूर्णपणे अवसान निघून गेलं होतं बारबाईचं. परंतु न डगमगता मोठ्या धैर्यानं खरं तर गोलंदाजांनी सामना केला त्या प्रमुख फलंदाजांचा. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे. आणखीन एक सिंगल मिळेल. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालवलाय आणि धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. रेफर करण्यात आले तिसऱ्या पंचांकडे. परंतु या सिच्युएशनला खरं तर अगोदरच 6 फलंदाज बाद झालेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हा धोका पत्करणं खरंच गरजेचं होतं का? जर फलंदाज बाद असेल तर पॅव्हेलियनकडे गेल्यानंतर हा प्रश्न पहिल्यांदा त्याला विचारला जाईल. परंतु चेक केलं जाते. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. कंट्रोल रूम मधून अप्पा DK आहेत, द्वारकानाथ चोरगे सर बेलवलीचे, हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु हा रिस्की कॉल होता खरं तर, कारण लॉंग ऑफला फिल्डरच्या हातामध्ये होता बॉल. आणि जेव्हा बॉल हातामध्ये असतो तेव्हा फार रेअर चान्स असते तुम्हाला दुसरी रन कंप्लीट करण्याची. चला, एक वेळ चेंडू हातामधून सुटला असता तर दुसऱ्यासाठी सरसावले असते तर गोष्ट वेगळी होती. परंतु हा धोका पत्करलाय. टफ कॉल आहे आणि त्याचमुळे ग्राउंड डंपासला निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. व्हेरी टफ कॉल, क्लोज कॉल आहे. धाकधूक होते खरं तर. जास्त टेन्शन शेडूंगच्या गोटामध्ये अस्वस्थता असेल, कारण अगोदरच फलंदाज बाद झालेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आणखीन एक जर फलंदाज बाद झाला तर मात्र मोठं संकट मात्र येऊ शकेल. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत. खरं तर एवढा वेळ घेतला जातोय आणि त्याच कारणास्तव व्हेरी क्लोज कॉल म्हणून ग्राउंड अंपायर्स मिस्टर विजय पिल्लाईनी हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे दिलाय, कारण त्यांना रिस्क घ्यायची नव्हती. आणि पंचांचा निर्णय झालाय. फलंदाज बाद आहे. हा 7वा धक्का बसलाय. ऑन द लाईन आहे आणि लाईनच्या आतमध्ये तुम्ही बॅट जर आली नसेल तर मात्र बाद घोषित द्यावंच लागतं ॲज पर रूल. ऑन द लाईन होता आणि त्याचमुळे टप नंतरच हा निर्णय बराचसा वेळ घेऊन हा निर्णय तुमच्यापर्यंत कळवला जातोय आणि योग्य निर्णय आहे. सगळ्या बाजूनी सगळ्या वेगवेगळ्या अँगल्सनी खरं तर हा आपण दाखवूया सुद्धा.
आणि या चेक सुद्धा केले अंपासनं, त्यामुळे इकडे परतावा लागेल. 7वा धक्का लागलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि टेन्शन मध्ये आहे संघ. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 24 धावा, 24. 12 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. अजूनही होऊ शकतात या धावा, असं नाहीये, परंतु फलंदाजांनी जी हारागिरी पत्करले ना, खास करून जे सगळे शून्यावर बाद झाले ना, सगळे षटकार मारण्यासाठी गेले होते. काही चेंडू नक्कीच चांगले होते, लेग बिफोर द विकेट असेल, त्यानंतर क्लीन बोल्ड बाद केले, काही फुलर लेंथ होते, परंतु त्यानंतर सुद्धा षटकार मारण्यासाठी त्या सिच्युएशनला गेलेले, जे झेल उडवले, आणि ते मी म्हणेन कुठेतरी तो बेजबाबदारपणा नडलाय शेडूंग टीमला. सोपा वाटणारा सामना आता मात्र अवघड करून घेतलाय. तीन षटकांची समाप्ती झाली. धावफलकावर 24, अजूनही 27 करायच्या आहेत 2 ओव्हर्समध्ये. आणि बऱ्याच वेळेला आपण 2 ओव्हर्समध्ये 27 धावांचं आव्हान कित्येक वेळेला चेस होताना पाहिलं असेल. 13.5ची सरासरी आहे. 2-3 मोठे स्ट्रोक्स आले, 1-2 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या, ते या धावा सुद्धा चेस होऊ शकतात. सचिनचा हा भन्नाट वाईड यॉर्कर होता. इकडे मात्र ऑफ स्टंप ब्लाइंडला खोलाट पडलाय. काय ॲक्युरसी आहे सचिनची. दुसऱ्या षटकामध्ये 3 विकेट्स गेल्या आणि याच सचिननं खरं तर संपूर्णपणे अशा पल्लवित केल्या, आपण जिंकू शकतो आत्मविश्वास साथी संघ सहकाऱ्यांमध्ये त्यानंच दिला. कारण पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, सोपं नव्हतं गोलंदाजांसाठी, परंतु त्या 3 विकेट्सनं मात्र काम केलंय. थोडंसं रनअप मध्ये बिघाड, डेड बॉलचा इशारा येत असताना अंपायर दीपक पाटील सर आहेत पालीचे. बऱ्याचशा स्पर्धा केल्यात त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये. सचिनचा हा बॉल फिरवलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल घेतली जाते, दुसऱ्यासाठी सरसावलेत, रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. अशा धाबा जरी आल्या तरी आपोआपच थोडासा दबाव हटेल आणि तेच करायचं आता मात्र अभिजित पवार आणि त्याचबरोबरीनं प्रफुल्ल पवार. पवार जोडी आहे इकडे मात्र. ही पवार जोडी आता मात्र कुठेतरी चेडूंग टीमला विजय मिळवून देणार का, याकडे मात्र सगळ्यांचं नजरा लागल्यात. कटकण्याचा प्रयत्न, इकडे मात्र फास्ट आउटसाइड एज घेऊन बॉल सरळ स्लीप कडे गेलाय. आणखीन एक धक्का लागेल शेडूंग टीमला, फलंदाज होईल बाद. 8वा धक्का लागलाय तो 26 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश भोईर, मान फ्रॉम भाताण. 8 फलंदाज गमावले 26 वर. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 25 धाबांची. या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके तर खेळावेच लागतील. निदान 7-8 धाबा, 8-1 धाबा जरी आल्या तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये ते आव्हान थोडंसं आटोक्यामध्ये राहू शकेल. इकडे मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. 1 धाव कशी बशी पूर्ण करेल संदेश. यस पॅटला पहिल्यांदा ब्रश झाला होता, अंपायर तेच सांगतात नंतर शरीराचा हिस्सा लागला. बऱ्याचशा स्पर्धा केल्यात त्यामुळे प्रचंड अनुभव आहे दीपक पाटील सर पाली. जवळजवळ 301 स्पर्धा झाल्या असतील जर आम्ही रॉंग नसू तर, कारण एक्झॅक्टली आकडे आमच्याकडे सुद्धा नाही आहेत. बालाजी आत्ताच आले खरं तर अंपायरिंगच्या दुनियेमध्ये, नवीन आहेत, त्यांना सुद्धा स्पर्धा मी तर म्हणेन मोजायला हव्यात. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र कनेक्टच झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आणि हा सामना मात्र दूर चाललाय तो शेडूंग संघासमोर. शेडूंगचा सुद्धा विश्वास बसत नसेल पाठीराख्यांचा. पहिल्या ओव्हरमध्ये 18 3 षटकार आणि नंतर आता शेडूंगचे पाठीराखे हेच म्हणत होती काय गरज होती तुम्हाला मारायची. अशाच कुठेतरी मग आपलेच पाठीराखे आता मात्र बऱ्याच वेळेला शिव्यांची लाखोळी येत असते तोंडावर. इकडे मात्र कवर्सला सिंगल मिळेल. एकेरी धाव फारसं बिघडणार नाही आहे एकेरी धावेनं, परंतु जो कमबॅक होता ना तो कमालीचा होता.
विनोद स्मृती नील कियान एंटरप्राइजेस सार्थ केले पण बारवाई हा सोपा नव्हता कमबॅक त्यांच्यासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 18 आल्यानंतर शोल्डर डाऊन होतात, परंतु तिथून सामना फिरवायचा म्हटला ते सोपं कामच नव्हतं, परंतु ते करून दाखवलं. सचिन पवार, सुजित पाटील ज्यांनी गोलंदाजी केली. आता मात्र शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज असेल. 23 रिक्वायर्ड, 28 धावा झाल्यात शेडूंगच्या धावफलकावर आणि त्याचमुळे हा सामना फसल्यागत वाटतो शेडूंगसाठी. आणि कदाचित शेडूंगचे जे मनसुबे होते 2 सामने जिंकून मस्तपैकी थोडा आराम करायचा आणि शेवटची मॅच खेळायची, हे मनसुबे थोडेसे धुळीस मिळवताना दिसलेत फलंदाजांनी. कारण हा टफ कॉल आहे. 23 धावा होऊ शकतात, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये. याच मॅचमध्ये आपण बघितलं क्रिकेटमध्ये काय झालं. चांगली बॉलिंग केली, गोलंदाजांना खेळपट्टी सहाय्य केले आणि पहिल्या ओव्हरमध्ये तर 3 षटकार आले होते गजाननचे. फलंदाजांना सुद्धा सहाय्य करते आणि चांगल्या बॉलरवर मारले होते खरं तर. आणि त्या सिच्युएशनला सामना कुठेतरी रिलॅक्स मोडमध्ये असताना सिंगल डबल्सला थोडी भागीदारी करून सामना पुढे न्यायला हवा होता. परंतु 18 नंतर काय झालं, प्रत्येक जण मोठा फटका खेळण्यासाठी गेले. पाठोपाठ 5 फलंदाज शून्यावर बाद झाले आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखा इकडे बाउन्सर मारलाय. पहिलाच बॉल पंचांकडे अशाळभूत नजरेने बघतात फलंदाज. 1 फॉर द ओची वॉर्निंग देत असताना गोलंदाज वैभव पाटीलसाठी पहिला बाउन्सर तर काढून घेतला या ओव्हरमधला आणि त्याचमुळे आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि गरज असेल ती 23 धावांची. यानंतरचा टॉस कर्तेश्वर क्रिकेट संघ मोठे भिंगारनं जिंकलाय. यस अंपायर, शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. गोलंदाज तयार वैभव. इथे सुद्धा रन नाहीयेत. फुल लेन डायरेक्ट हिट, स्वतःहून केलेली आत्महत्या होती आणि इकडे मात्र 9वा धक्का लागलाय. शेवटची जोडी शेडूंग संघाची मैदानामध्ये. ही शेवटची जोडी आहे जर्मान शेडूंग संघाची. पहिल्यांदा बारवईनं कर्तेश्वर मोठे भिंगारला पराभूत केलं होतं. ओ चांगला ड्राईव्ह, यावेळेस मात्र स्ट्रेट टू द फिल्डर, ऑल आउट आणि सलग 2 सामने जिंकले. तिकडे मात्र विनोद स्मृती नील क्रियान एंटरप्राइजेस सार्थ केले मन बारवाई टीमनं. वेल प्लेड बॉयज. 51 धावांचा डिफेंड, धावांचं संरक्षण करून दाखवलंय गोलंदाजीनं आणि कमाल केले या मॅच मध्ये. सलगचा 2रा सामना जिंकत आता 3ऱ्या फेरीमध्ये धडक मारले आणि संध्याकाळी शेवटचा सामना क्वालिफायर मॅच मात्र ते खेळतील. आणि एक चान्स जरूर असेल अजूनही जर्मन क्रिकेट संघ. शेडूंग झालेल्या चुका करते, एक टीम मीटिंग घेण्याची गरज आहे. मोठ्या चुका झाल्या आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. सामनावीर पुरस्कार मात्र जाईल ज्यानं 2 ओव्हर्स मध्ये जवळजवळ 4 फलंदाजांना बाद केलं आणि काय जबरदस्त धार गोलंदाजी करणारा सचिन पवार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दरम्यान आमचे मान्यवर हरिभक्त परायण आनंद बुवा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. संध्याजी पाटील मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे आदरणीय निलेशजी बाबरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. निलेशजी बाबरे साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स तालुका हाफ टीम प्रस्तुत 40गाव प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. संध्याजी पाटील सूर्यकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय.
तर देऊया आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार, ज्यानं 2 षटकं टाकली, तब्बल 4 विकेट्स मिळवल्या. सचिन पवार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने त्याला सन्मानित केलं जाईल. तर पवार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ही सुंदर अशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्याचप्रमाणे 70-70 स्पोर्ट्सची ही ब्रँडेड टी शर्ट देऊन सचिनचा गौरव केला जातोय. आणि मनोहरजी पाटील यांच्या वतीनं हे कॅश प्राइज सुद्धा त्याला दिलं जात आहे सचिन पवारला. अभिनंदन सचिन, आणि या नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. चला मोठे बिंगा टीम, आपण फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी पाठवा. टीम पाली लगेचच मॅचला होईल सुरुवात. दोनही संघांनी आपापली पहिली मॅच गमावले आणि त्यामुळे विजय अत्यावश्यक आहे या दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय, करो या मरो अशी सिच्युएशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रोहित पाटील, एक दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र घोगरे, दोन चांगले कर्णधार आणि दोन चांगले खरं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील धुरंधर खेळाडू, आणि त्यांच्यामध्ये आज सामना सुरुवात होईल. आणि जशी होईल मॅचला सुरुवात, ऐकूया आपण पोईंजे गावचा आवाज रोहितजी गायकर यांचा. थँक्यू. ऋषभ पाटील इम्पॅक्ट प्लेयर आहे, सांगडेपाळीचा भिंगा टीमचा इम्पॅक्ट प्लेयर. निखिल शेंद्रे हा इम्पॅक्ट प्लेयर असेल भिंगा टीमचा. धन्यवाद. हॅलो, अमित भोपियाडी, रोहित पाटील ही ओपनिंग पेयर्स मैदानाच्या आतमध्ये, ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. कैलासवासी चंद्रकांत स्मृती सायुरी जिनिशा 11 जबाब दो पाली सांगडे आपण पाहतोय. पहिले मॅच 85 धाबा, 3 धाब्याने संघ पराभूत. ते सर्व काही विसरून 73 धाबा काढल्या होत्या भिंगा टीमने, त्याही चेस झाल्या. ते सर्व काही विसरून नव्याने सुरुवात, नव्या उत्साहाने, नव्या जोमाने मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जिंकायची. करो या मरो, इथून हारलो तर घरचा रस्ता, इथून जिंकलं तर आव्हान कायम या स्पर्धेमध्ये राहील आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता झालेल्या चुका सर्व काही विसरून अगदी नव्यानं सुरुवात करावी लागणार आणि त्यासाठी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती या संघाचा संघनायक कॅप्टन रोहित पाटीलला आपण पाहतो. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अमित भोपिया, बॉलिंग ट्रॅकवरती रितेश अगिवले, भोकरपाड्याचा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला पहिल्या षटकासाठी. चला स्पीडअप करा, जसं बॉल पहिला चेंडू डिलिव्हर होईल तसं टाइम अलर्ट असेल. पहिला चेंडू होतो दुपारचा सत्र. लुजर लुजर ही मॅच. पहिलाच बॉल, एक चांगला फटका, मिड ऑफला बॉल चालला, तिथे क्षेत्ररक्षण कमालीच होतं. पहिला डॉट बॉल आलेला. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते रितेश अगिवलेच्या माध्यमातून. करो या मरो, आता प्रत्येकाचं 100% एफर्ट या मॅचसाठी लागणं अपेक्षित असेल आणि ते एफर्ट देत असताना आपण पाहतो. पहिलाच बॉल डॉट. यावेळेचा बॉल खोलात टाकलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. विनायक भिंगारेत 1 धाव आणि एकीचं रूपांतर, तिथे बॅकिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि एकीचं रूपांतर 2 धावेमध्ये केलेलं. टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. आता दोन्हीकडे पण एक चांगले गोलंदाज आहेत, चांगले बॅट्समन आहेत आणि ती गोलंदाजीची बदल आपल्याला पाहायला मिळतं. वारवरती पलटवार केले जातील. मागील मॅच सहजरित्या
51 धावसंख्येचा लिलया पाठलाग केला जाईल असं वाटलं होतं. पहिल्या ओव्हर्समध्ये 18 होता, पण तिथं मॅच सोडली नाही, कारण आम्ही जिंकलेलो नाही हे सांगितलं सचिन पवारने. विकेट्स टिपल्या आणि शेडूंग संघाला ऑलआउट केलं. लोवर फुल टॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि सुंदर झेल टिपलाय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना रोहित पाटील कॅप्टन हा मात्र बाद झाला. जग्गाबाईचं एक वेगळा स्वाग आहे. जेवणाची उत्तम सोय आज देखील त्यांनी आमची सर्व समालोचन पॅनल पंच पाहुण्यांची उत्तम सोय त्यांनी आज जेवणाची केली होती असे सांगडेगावचे जग्गाबाई त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. त्यांचं गीत आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं स्वागत. इथे विकेट गेली पहिली. तिसऱ्या बॉलवरती ऋषी हातमोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गिरवल्याचा फलंदाज आपण पाहतोय ऋषी हातमोडे. मागील मॅचमध्ये एक चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता असताना तो बॉल डॉट गेला, पण ते सर्व काही विसरून एक नवीन इनिंगची सुरुवात या मॅचमध्ये करावी लागणार आहे. रितेश बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. ओव्हर द विकेट. अगली पेशकश फटका फसला. स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू काळी इथे झेल कॅरी केलेला नाहीये. झेल सुटला. जीवनदान मिळाला. ते ऋषीला एक धाव जरूर येईल. अंतिम मोमेंटवरती स्क्रीनवरती आपण पाहतो ॲक्शन रिप्ले. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. त्यानंतर लास्ट मोमेंटपर्यंत नजर पाहिली क्षेत्ररक्षकाची, पण तो थोडासा बॉडी बॅलन्स दूर राहिला त्याचा आणि त्या अनुषंगाने हा झेल सुटला गेला. कॅश प्राइज झाले अमितसाठी 3 षटकार सलगचे आणि आनंदभाऊ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज अमितसाठी असेल. मागील मॅचमध्ये आणि संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसर्वा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडून 1000 रुपयाचं म्हणजे तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. केतन पाटील यांच्याकडून 500, 3500 पॉइंट. तिथे जसं पाहिलंय ना 3500, 2000 त्याचे 3 झाले, त्याचे 3.5 झाले, पण अमित भोपी पहिल्याच बॉलवरती दांडी गुल आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजा. अमितसाठी खूप सारे पारितोषिक होतं, पण पहिल्याच बॉलवरती दांडी गोल केल्या. दुसरा विकेट या ठिकाणी याच ओव्हर्समध्ये मिळाला आहे तो रितेश अगिवलेला आणि नवीन बॅटर बेलवलीचा साहिल पाटील, ज्याने मागील मॅचमध्ये तब्बल 30 धाव्यांचं भलं मोठं षटक फेकलं होतं आणि तो आता बॅटिंग करण्यासाठी आलेला. चंद्रकांत स्मृती सायुरी जिनिशा 11 जबाबदार पाली सांगडे टीमकडून. पहिलं षटक कमालीचं राहिलं. अद्यापर्यंत 3 धाबा, 2 विकेट्स, 2 नवीन बॅटर, त्यामध्ये ऋषी हातमोडेचं सोडलेलं झेल. जर तो झेल टिपला असता तर कदाचित 3 विकेट्स संपादित करण्याचं यश हे रितेशला मिळालं असतं, पण झेल सोडला आणि सोडलेला झेल कितपर्यंत धावा देऊन जाईल हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल. इथे मात्र अपील लाऊड केली जाते. दोन्ही पंचांमध्ये सल्ला मसलत केलं जाईल. लाऊडली अपील होती, पण तिथे पाहणं गरजेचं आहे की या बॉलवरती आणि फलंदाज इथे बाद घोषित केलेला आहे. साहिल पाटील बॅक टू द डगआउट. सल्ला मसलत विचार विनिमय केल्यानंतर स्ट्रॉंग अपील होती आणि या स्ट्रॉंग अपीलला उचलून धरल्या आणि फलंदाज इथे बाद होईल.
इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रिषभ पाटील. प्रत्येक षटकारासाठी संदेश पाटील यांच्याकडून 500चं कॅश प्राईज आणि प्रत्येक सलगचे 2 षटकार आनंदबुवा पाटील यांच्याकडून 500चं कॅश प्राईज आहे. इम्पॅक्ट कितीपर्यंत इम्पॅक्ट दाखवतोय आपल्या टीमसाठी रिषभ पाटील. बोरलेचा हा फलंदाजा. पहिलाच बॉल ऑन द टोस समोर खेळला ऑन द राईज. एक धाव कंप्लीट आहे. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. एकीचं रूपांतर 2 मध्ये केलंय. ऋषी हातमोडे टेक्निकल बॅट्समन आहे. क्लास त्याच्यामध्ये गॅप शॉट सिलेक्शन त्याचे फटके नेहमी पाहिलेत. पण आता ऋषी याच्यावरती जबाबदारीनिशी खेळ करावा लागेल कारण इथे जर धाबा आहेत ना स्कोरबोर्डवरती एकूण धाबा 5 धाबा आहेत. अविनाश जाधव हा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेला गोलंदाज. भेरले भिंगारकडून नेहमी त्याचा खेळ सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये राहिलेला पण इथे ऋषीचं कॉलिंग नाही आहे. आणि रिषभ हा दुसऱ्या धाबेसाठी सरसावला होता, थांबवला. एकच धाव मिळते. 1 धावेने संघ पुढे चालला. एकूण धाबा संख्या स्कोरबोर्डवरती 6 धाबा. रिषभसाठी प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राईज जरूर आहे. पण आता तशी धाकड फलंदाजी ही पाहणं गरजेचं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय मान्यवर सन्माननीय अतिथी रघुनाथजी पाटील बोरले यांचं आगमन झालंय. आणि आगमन केले तर रिषभ पाटील याच्या दमदार षटकाराने साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. साहेबांचं आगमन झालं आणि त्या षटकार आलाय तो रिषभच्या पाठमधून. आणि त्यांच्या समवेत दर्शनजी पाटील बोरले यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. 40गाव प्रीमियर लीग. आणि रिषभसाठी षटकारांची हॅट्रिक 3 सलगचे षटकार. उपसरपंच मंगेशजी पाटील सांगडे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. इथे प्रत्येक षटकारासाठी पैसे आलेले आहेत. कॅश प्राईज लावली जात आहेत आणि षटकार देखील आलेले आहे. एक षटकार त्याच्या पाठमधून आलाय. विचार विनिमय केला जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. मी नेहमी रिषभसाठी सांगेन कॅरेबियन स्टाईलने फलंदाजी करणारा हा फलंदाज आहे. प्रत्येक बॉल सीमारेषे पलीकडे कसं जाईल अशी फटकेबाजी त्याची सातत्याने 24 लाईव्ह इव्हेंट बोरले टीमकडून ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता या लीग स्टेजमध्ये आपण पाहतो अगदी 40गाव प्रीमियर लीग मध्ये पाली सांगडे टीमकडून खेळ करत असताना पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. रिषभ पाटील नेक्स्ट बॉल. यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न होता. बैठक स्ट्रोक आणि इथे काय गरज होती का मी म्हणेन या हिटची. पण इथे मात्र 1 धाव येते. 1 धावेने एकूण धावा संख्या स्कोरबोर्डवरती दाखल झालेली आहे. 13 धावा धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. एक चांगली बॅटिंग चांगली मॅच. आता सकाळचा सत्र होता धावा येत होत्या. जसं जसं दुपार होत चालली आहे तसं धावा कमी होत चाललेल्या आहेत. हवेच्या विपरीत फलंदाजी करायची. इथे मात्र पुन्हा एकदा चिक्की सिंगल घेण्याचा हा प्रयत्न होता. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 1 धावेनं एकूण धावा संख्या 14 या अंकावरती. 3 फलंदाज बाद झालेत. रोहित बाद झाला, अमित बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं साहिल बाद झाला. आणि आता जबाबदारी रिषभ आणि ऋषीने घेतलेली आहे. त्याच्याकडे ताकद आहे. हवेच्या विपरीत जरी षटकार मारण्याची ताकद काबिलियत ठेवणारा कौशल्य दाखवणारा फलंदाज आहे. फुल टॉस बॉल ताकदीचा वापर होता पण तिथे टायमिंग नाहीये. बॉल अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला चालला. तिथे चांगला फील्ड पाहायला मिळतो. 1च धाव मिळते. 1 धावेनं एकूण धावा संख्या पोहोचली. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा संख्या 15 धावा. 15 धावा 3 विकेट्स गमवल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला. एक चांगली बॅटिंग करावी लागणाऱ्या पाली सांगडे टीमला. शेडुंग संघ थोडासा विचार करतो. हा विचार विनिमय करावाच लागेल कारण तिथे धाबा पहिल्या ओव्हरमध्ये 18 होता. 51चं टार्गेट होतं आणि ते टार्गेट अंतिम मोमेंटवरती चेस झालेलं नाही आहे. आणि आता देखील धावसंख्या 15 वरती आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर आता नवीन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर नंबर वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक कोटा जर आपण पाहिलं तर 3रं षटक
तिसऱ्या ओव्हरसाठी प्रमोट केला ते रितेशला पहिल्या ओव्हर्समध्ये खूप चांगली भूमिका, 3 विकेट्स आणि 3 धावा. पहिलाच बॉल आडव्या बाटना ऑन साइडला भिरकावीचा होता, पण तिथे डॉट बॉल आला. वेग फार आहे या गोलंदाजाकडे. रितेश अगिवल्या चांगली गोलंदाजी करतोय आणि इथे रिषभ हा डॉट बॉल आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी 500, हॅट्रिकसाठी 5000 अशी पारितोषिक आहेत. 2 षटकारांसाठी 500 अशी पारितोषिक रिषभसाठी आहेत, पण ते फटकेबाजी आहे ना ही महत्वाची आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना अगली पेशकश. यावेळेस मात्र लांबच लांब दूरच दूर फेकून दिलाय बॉल. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. रिषभ पाटीलच्या बाट मधून षटकार. अंडर 17चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, पण त्याची धाकड शरीरयष्टी सांगून जात्या की तू 70चा वाटतच नाही कोणत्या अँगलने. पण फलंदाजी तेवढीच ताकदीची. यावेळेसचा बॉल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंच आम्हाला सांगतायत की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव, एकूण धावसंख्या पोहोचली आहे. बाबीस धाबा. इथे चांगला फटका अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला चाललाय. एक धाव कंप्लीट आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 या अंकावरती 23 धावा. रिषभ जबाबदारीनिशी खेळ करतोय. प्रत्येक ओव्हर्स नंतर, प्रत्येक षटकारानंतर 1 धाव सिंगल घेऊन आपली विकेट सेव्ह करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. पण ऋषी थोडासा सूर गबसता. स्ट्रगल सुरू आहे, स्वतःशी स्ट्रगल सुरू आहे ऋषीचा. यावेळेचा फटका आणि तिथे क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आणि बॉल एका टप्प्याने फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलाय. ऋषीच्या बॅटमधून चौकार. पाहिले थोडीशी स्ट्रगल फलंदाजीमध्ये. याही मॅचमध्ये बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. ऋषी हातमोडे एक चांगला फलंदाज गिरवलेचा, पण आता संघर्ष स्वतःशी चालू आहे आणि संघर्षामध्ये यश नक्की मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चॉप केलंय समोरच्या दिशेनं. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न फंबल पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक वारंवार केली जाते कर्तेश्वर मोठे बिंगा टीमच्या या संपूर्ण क्षेत्ररक्षकांकडून, कारण एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये फंबल पाहायला मिळाले आणि त्याचा बेनिफिट्स मिळाला आहे तो चंद्रकांत स्मृती सायुरी जिनिशा 11 च्या बाबद पाली सांगडे टीमला. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होता. पंच सांगतायत अतिरिक्त बाहेर गेलेला बॉल, वाईड बॉल. अतिरिक्त धाव ऍड होईल धावपटलावरती. एकूण धावसंख्या 30 या अंकावरती पोहोचले. पहिलं सत्र सुरू आहे आणि संत शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सायरी जिनिशा 11 चे बाबदेव पाली सांगडे टीमकडून होती. 3 विकेट्स त्यांनी गमावल्यात. आता चांगली पार्टनरशिप बिल्ड करायची आहे, चांगल्या धावा बनवायच्या, त्यासाठी मात्र हे प्रयत्न चालू आहेत. यावेळेस बॉल हवेमध्ये वॅकंड एरिया. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाही, 1च धाव मिळते. एका धावेनं एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा आहेत. 31 वरती 3. 2 षटकांमध्ये एकही विकेट्स त्यांनी गमावलेले नाही. 3 षटकं संपली की लगेच 12th मॅन धावायचं पाणी घेऊन. 3 ओव्हर झाल्यानंतर आपलं कामच त्या की लगेच आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी
रघुनाथ शेठ पाटील यांचे या ठिकाणी शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. बोर्ले गावचे युवा कार्यसम्राट, यशस्वी उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात. रघुनाथ शेठ पाटील यांचे या ठिकाणी शुभसन्मान चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपण करतो. 24 लाईव्ह इव्हेंट तालुका हब टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी इथे व्यासपीठावरती स्वागत कक्षामध्ये उपस्थित आहेत आणि संदेशी पाटील यांचे बंधू दर्शन पाटील देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. दर्शन पाटील यांचं या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत आणि त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी आपण विनंती करूया. रवींद्र पाटील यांचं स्वागत करायचं मी विनंती करेन. मुख्य आयोजक यांना आपण विनंती करूया की रवींद्र पाटील बोरले यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत आपण. नवीन गोलंदाज विनायक भिंगारे, पोंजाचा गोलंदाजा बिट्टू या नामाने अगदी संपूर्ण पंचकृषीमध्ये ओळख आहे त्याची. विनायक भिंगारे मागील मॅच मध्ये त्याला गोलंदाजीमध्ये प्रमोट केलं नव्हतं. या मॅच मध्ये मात्र त्याच्या वाटेला एक षटक आलेला. डावखुरा हाताचा गोलंदाजा, उंची लहान आणि कीर्तिमान असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती त्याला इन्व्हाइट केले. 3 ओव्हरचा खेळ संपला. 31 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. विनायक भिंगारे बॉलिंग ट्रॅक वरती. पोंजाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतो. त्याच्यावर ती चांगलं फील्ड केले जाते. चांगली फेकी पाहायला मिळते. मयूर वाघमारे तिथे आहेत आणि एकच धाव येते. 1 धावेने एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 32 या अंकावरती पाहायला मिळते. रिषभ पाटील स्ट्राईकला. यावेळेस फटका लाजवाब. कॅमेरन ग्रीन या नावाने या बोर्ले गावामध्ये प्रसिद्ध असणारा रिषभ पाटील याच्या पाठमधून टोकला. आणखीन एक षटकार. आतिषबाजीनं ओढ लागली धावांची. चौकार षटकारांच्या आतिषबाजीनं ओढ लागली धावांची. भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. नक्की आता षटकार आला तर मंगेश पाटील सांगडे उपसरपंच यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. सोमनाथ पाटील याच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे फुल टॉस बॉल, फटका फसला आणि इथे फलंदाज बाद. हा लोअर फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चेक केलं जाईल. यस, पंच रेफर केलं. बॅट्समन रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता काय घडलंय, आता जरी नो बॉल असेल तरी फलंदाज हा धावचीच्या स्वरूपामध्येच बाद होईल. त्यामुळे आता चेक की अंपायर्सने थांबवलाय. आता निर्णय पंचांनी घ्यायचा. पण इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं हे पाहणं गरजेचं आणि ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद असेल. ओ युठी कॅच आउट. लोअर फुल टॉस होता. मयूर वाघमारेने सुंदर झेल टिपला. स्वतःचा बॉडी बॅलन्स कंट्रोल मध्ये ठेवलं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर मात्र टिपला. सुंदर झेल आणि हा लोअर फुल टॉस अगदी तोफा हे कबूल करू असं सांगितलं होतं बॉलर्सने. पण तिथे जोरात मारण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे हा फलंदाज बाद होईल. कल्पेश शेलके मागील मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 5 षटकार त्यांनी ठोकले होते. क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेला
विनायक भिंगारेच्या अगेन्स्ट. एक चांगला गोलंदाज विनायक भिंगारे अद्यापपर्यंत धावा खर्च केलेल्या आहेत 7 धावा आणि 1 विकेट्स त्यांनी मिळवल्या. पुढचा बॉल यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह चांगला फटका एक्झिक्यूट तेवढंच चांगलं थांबवलंय बॉलला. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 9 धावा 4 चेंडूंचा खेळ संपला. 1 षटकार त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळाला. 1 विकेट्स देखील पाहायला मिळाली. विनायक भिंगारे मागील मॅच मध्ये गोलंदाजी दिली नव्हती पण या मॅच मध्ये त्या संधीचं सोनं करत असताना अगदी पाहायला मिळतं. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कल्पेश शेळके स्ट्रायकिंग एंड वरती आहे. थोडासा उशिराने खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला. यावेळेस स्वीप केला. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकॅन्ड एरिया चांगला फटका एक्झिक्यूट केला. 1च धाव येते. एकेरी धावेनं एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 41 धावा 41 रन्स. शेवटचा अंतिम बॉल आहे. 4थ्या षटकात अद्यापपर्यंत 1 षटकाराचा अपवाद वगळता एकूण धावा आलेल्या आहेत त्या 10 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉल लेग स्टिकला मिस केले. पंच सांगतात हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव. .33 स्पोर्ट्सचे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल मासे आणि प्रेम मासे यांच्याकडून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर याच्यासाठी शूज पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. इथे लोअर फुलटॉसचा बॉल ऑन अलॉंग द कार्पेट पाठवलाय. मयूर पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, चांगली फेकी डीप मध्ये पाहायला मिळतं. स्क्वेअर लेगला 1च धाव मिळते. षटक क्रमांक 4 संपलं. विनायक भिंगारे 1 षटकाराचा अपवाद वगळता या ठिकाणी खूप चांगली बॉलिंग साकारली आहे. धावसंख्या झाली आहे तब्बल 43 धावा 43 रन्स. 43 झालेल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. चला टाइम अलर्टा, टाइमपास करू नका. पण आयोजकांकडून ही विनंती आलेली आहे. आणि धावसंख्या तब्बल 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 43 धावा. जाऊया डीजे कडे. एक सुमधुर संगीत आपण ऐकू. निखिल म्हसकर नारपोलीचा हा गोलंदाज. अगदी खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑनला चालला. गणेशनं प्रभावित केला. लक्ष केंद्रित केलं. लक्ष वेधलं मी तर म्हणेन. ॲज अ फिल्डर म्हणून खूप चांगली फिल्डिंग डीप मध्ये त्याची राहिली आहे. 1च धाव येते. कल्पेश आणि ऋषी ही मागील मॅच मध्ये अंतिम ओव्हर्समध्ये हेच 2 फलंदाज होते. 13 धावा बनवायच्या होत्या पण त्या रोखल्या अभिजितनं. पण आता मात्र हेच फलंदाज अंतिम षटकामध्ये यावेळेचा बॉल फिरवायचा होता. पंच सांगतायत की ऑब्स्टिकच्या खूप बाहेर. पंचांनी वाईड बॉल घोषित केले. अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड वरती दाखल होईल. एकूण धावा संख्या 45 रन्स. 45 धावा आहेत. पंचेचाळीस धावा 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनला क्लिअर केला. बॉल सीमारेषा पार उडवलाय 6 धाब्यांसाठी. कल्पेश शेळकेच्या बॅट मधून षटकार. अंतिम षटकामध्ये 6 धाब्यांची मोहर मागील बॉल वरती पाहायला मिळाली. निखिल मस्करचा नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेनचा पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. पंच सांगतायत की अवांतर बॉल आहे. वाईड बॉल. अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड वरती 52 अंकावरती धावफलक पोहोचल्या. मागील मॅच मध्ये 51 धावा चेस झाल्या नव्हत्या. याही मॅच मध्ये आता 52 धावा धावपटलावरती लागलेल्या आहेत. पाली संघाची गोलंदाजी तेवढी चांगली आहे. जमेची बाजू आहे पण आता रोकावं लागणार आहे कारण पहिल्या 2 गोलंदाज रितेशचा जर विचार केला 3 धाब्यांचं षटक होतं. विनायकचं खूप चांगलं षटक 12 धाब्यांचं. त्यानंतर पुन्हा एकदा अविनाश जाधवचं 11 धाब्यांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र फटका फसला. बॉल हवेमध्ये. कोणताच क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. 1 धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 54 या धावासंख्येवरती स्कोरबोर्ड पोहोचलाय.
54 धाबा धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. अंतिम षटक 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बॅलन्स असेल. यावेळेस बॅटच्या टोला लागलाय, क्षेत्ररक्षक येतोय गणेश मयूर आहे, पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल एका टप्प्याने फरार झालाय. 4 धाब्यांसाठी चौकार. बनवण्यासाठी दमछाक होईल, त्यामुळे आत्ता रोखणं महत्वाचं आहे. याही वेळेचा बॉल खूप चांगला आहे, तर मात्र सोडून दिला, डेलिब्रेट केला आणि तिथे डॉट बॉल आलेला आहे. 58 धावा या स्कोरबोर्डवरती दाखल आहेत. शेवटचा अंतिम बॉल या इनिंग मधला, या सत्रातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पाली सांगडे 58 पर्यंत पोहोचल्या. अंतिम बॉलवरती किती धावा येतील, लांबून फिरवलाय, पण इथे बॉल वाईट बॉल आला. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा दाखवली. 59 या धावासंख्येवरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. 59 धाबा. कल्पेश्वरी ऋषी हातमोडे वैयक्तिक 10 बॉलमध्ये 15 वरती खेळतोय ऋषी हातमोडे, तर 6 बॉलमध्ये 15 वरती खेळ करतो कल्पेश शेळके. एक्स्ट्राजमध्ये तब्बल 7 धाबा आलेल्या आहेत. या इनिंग्समध्ये 16 धावसंख्येचं षटक राहिला. यावेळेस फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी स्वतः पडले, पण बॉलही बॅटला लागलेला नाहीये. 59 झालेले आहेत. आता 60चं टार्गेट सेट केलेलं आहे. 5 षटकं 60 धावसंख्येचं टार्गेट. कर्तेश्वर मोठे बिंगार संघाला चेसेबल असेल, पण आता या धावा कशा चेस होतील, काय घडेल, कशी गोलंदाजी होईल, कशी बॅटिंग होईल, याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन कॉमेंट्री मध्ये ऐकवण्यासाठी येतील. रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सचिव आमचे दीपक पाटील सर पळसपे यांना आपण आमंत्रित करूया दुसऱ्या इनिंगसाठी मायक्रोफोनवरती. .33 स्पोर्ट्सचे ओनर राहुल मासे आणि प्रेम मासे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये यांचा उपस्थिती प्रार्थनीय 33 स्पोर्ट्सचे ओनर, त्यांच्याकडून बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर यांना शूज देण्यात आलेले आहेत. ते राहुलजी मासे आणि प्रेमजी मासे यांचं या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी स्वागत केलं जाते. स्वागत कक्षामध्ये पाहुण्यांचं मोलाची उपस्थिती प्रार्थनीय लाभलेली या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. हॅलो, थँक्यू सो मच रोहित गायकर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या सत्रासाठी. शार्दूल चौधरी त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 33 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर शार्दूल चौधरी, तळेगाव वाडीचे एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. केतनजी पाटील, सूर्यकांतजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सहर्ष स्वागत. शार्दूल आपलं चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये 60 धावांचं टार्गेट आहे. 59 बनवल्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना.
कैलासवासी चंद्रकांत स्मृती सायुरी जिनिशा जय बापदेव पाली संघानं आणि 60 धावांचं टार्गेट सेट केलंय. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं बारवाई संघानं 51 डिफेंड केल्या होत्या, रिझल्ट मागच्याच मॅचचा समोर आहे आणि या धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात, परंतु त्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा बॉलिंग करावी लागेल, कारण स्कोरिंग ग्राउंड आहे. इकडे धावा भरपूर सुद्धा होतात, परंतु चांगली बॉलिंग केली तर मात्र अचूक टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होतं, जे मागच्या मॅचमध्ये करून दाखवलं होतं बारवाई टीमनं. खास करून सचिन पवार, सुजित पाटील ज्या पद्धतीनं षटकं त्यांनी टाकली आणि तशा स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल. तर कैलासवासी चंद्रकांत स्मृती सायुरी जिनिशा जय बापदेव पाली सांगडे टीमसाठी शुभेच्छा आल्यात. सचिन मोरे, आय एम सचिन, त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम पनवेल टेनिस क्रिकेट मॅन फ्रॉम नेरे, सचिन मोरे, आपलं सहर्ष स्वागत आहे चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. 60चं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता कर्तेश्वर मोठेबिंगा टीमनं आणि 59 पर्यंत थांबवला स्कोर जय बापदेव पाली सांगणे टीमचा. 60 टू विन. धर्मेंद्र घोगरे आणि अविनाश जाधव अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल कल्पेश शेळके. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. सेकंड इनिंग इन प्रोग्रेस नाव. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होते. चौथा सामना आजच्या दिवसामधील थोडंसं उशिरानं चाललोय. खरं तर 3 वाजेपर्यंत हा सामना कव्हर व्हायला हवा होता. एक तासाचा वेळ आपण प्रत्येक मॅचसाठी मोजला तरी सुद्धा, परंतु आपण जवळजवळ 10 ते 12 मिनिटं उशिरानं चाललोय. गोलंदाज तयार कल्पेश शेळके. पहिलाच बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. जसा आला इकडे मात्र दिशा दिली स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅप्टन धर्मेंद्र घोगरेच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार आणि डावाला सुरुवात झाली ती 6 धावेनं. भव्य स्वागत झाले कल्पेशचं. पहिलाच बॉलवर षटकार पडलाय. हलक्या हातानं स्टिअर केलं होतं. दिशा देण्याचा प्रयत्न होता थर्डमॅनला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. गलीमध्ये कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर षटकारानं सुरुवात, नंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज कल्पेश. ग्राउंड स्टंप्स लॉफ केलाय. धर्मेंद्रचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. जेल टिपलाय कॅप्टन डिपार्ट. मोठा धक्का. कर्णधाराला मात्र चालतं केलंय मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट स्वाहा. 6 या धावसंख्येवर कर्तेश्वर मोठेबिंगा टीमचे कॅप्टन धर्मेंद्र बाद.
रोशन पाटील आलेत नवीन बॅटर. क्रॉस बॅटेड ऑन साइडला वळवलंय. शॉर्ट मिड विकेट गेड आहे. पण ऑनचा फिल्डर येऊन बॉल थांबेल तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल किती महत्वाच्या होत्या मागच्या मॅच मध्ये त्या तुम्हाला विचाराव्या लागतील शेडूंग टीमला. ज्यावेळेस मात्र चांगल्या सुरुवातीनंतर शेडूंग संघाला मात्र पराभवाचा धक्का दिला होता बारवईनं आणि त्याचमुळे असाच सामना होता. परंतु ज्या भरपूर चुका झाल्या आणि या प्रत्येक चुका ज्या होतात त्या कुठं त्या चुकामधून आपल्याला सुद्धा शिकावं लागतं. या चुकांमधून अनुभव तुम्हाला मिळत असतो आणि तो अनुभव घेऊनच मैदानामध्ये चांगलं खेळ करणं अपेक्षित आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे. ओ चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. ऋषी हातमोडे होते तिकडे. जबरदस्त फिल्डिंग. असं वाटलं होतं टप्पा पडल्यानंतर बॉल जास्त उडेल निघून जाईल परंतु त्याच वेळेला अगदी योग्य वेळेला त्याची ती जम्प पाहायला मिळाली. कारण बऱ्याच वेळेला जम्प जरी चुकली तरी सुद्धा ते टायमिंगच असतं उडीचं आणि ते बरोबर साधलं ऋषीनं. 8 धावा झाल्यात आतापर्यंत. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. बॉलला पाठवलंय सरळ हवाई सफर करण्यासाठी. मिळतील 6 धावा. षटकार. चौदा धावा. चला जास्त एकत्रित येऊ नका. पहिल्याच ओव्हरनंतर मोठी टीम मीटिंग इकडे सुरू आहे. परंतु प्रत्येक ओव्हर नंतर सगळेजण खेळाडू एकत्रित येऊ नका कारण आपल्याला सुद्धा स्पर्धा वेळेमध्ये संपवायची आहे. 24 लाईव्ह इव्हेंट सध्याच्या घडीला 4-4, 5-5 स्पर्धा कव्हर करतात. त्याला सुद्धा डे नाईट स्पर्धा आहेत. नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा सध्याच्या घडीला आयोजक 3:30-4 वाजताच बोलवतात कारण हे एक मोठं फॅड आलंय. त्यामुळे आम्हाला सुद्धा टेन्शन येतं की इकडे डे संपवायची त्याच्या अगोदरच तिकडे कसे पोहोचायचं. तारांबळ उडाले सगळ्यांचीच. हे बघा उद्याचं रिपोर्टिंग 8:30 वाजता आहे. आता हा एक प्रश्न असेल नाईट करून आल्यानंतर झोपायचं कधी उठायचं कधी आणि इकडे 8:30ला यायचं कधी. परंतु उद्या 8:30 वाजता कारण या अगोदर चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये बरेच 2-3 वर्ष आपण बघतोय सातत्याने ही स्पर्धा 3:30 वाजता खरं तर दिवस संपताना आम्ही बघितलेत. 3:30 वाजता अगदी पहिल्या वर्षी सुद्धा पाहिलं सांगण्याच्या मैदानावर सुद्धा आपण बघितलं पर्व 3:30 वाजता 3:35 3:40ला 3:45 वाजेपर्यंत स्पर्धा संपत होत्या. नारपोलीला सुद्धा 1-2 दिवस स्पर्धा वेळेमध्ये संपली होती गतवर्षी आणि ती जी ओळख आहे ना चाळीसगाव प्रीमियर लीगची स्पर्धा वेळेमध्ये संपन्न होते आणि ती पाळणं आपल्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे प्रत्येक सगळ्या गावांचं सहकार्य सगळ्या खेळाडूंचं सहकार्य अपेक्षित आहे. रोहितचा पहिलाच बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत शोधलाय फिल्डर. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल इकडे मात्र फलंदाज होईल बाद. अविनाश जाधव दोनही सलामीवीर आता बाहेर काढले. धावसंख्या 14 असताना कुठे आहेत त्यांना दाखवा जरा. दुसऱ्या कॅमेऱ्यानं जर घेता आलं त्यांना तर. सध्या ट्रेंडिंगला आहे हे सॉन्ग. कोण कधी सोशल मीडियावर फेमस होईल हे कळणार सुद्धा नाही आपल्याला. रानू मंडल या अगोदर अशीच फेमस झाली होती परत दिसलीच नाही. तिकडे 2 फलंदाज गमावलेत. थोडस विचारपूर्वक खेळ करण्याची गरज आहे धर्मेंद्र घोगरेच्या टीमला. ओ यावेळेस मात्र चांगला फटका ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर होते हातामधून निसटलाय. साहिलनं प्रयत्न चांगला केला. थोडासा टफ चान्स जरूर होता
परंतु सामने जिंकायचे म्हटले तर तुम्हाला एक्स्ट्रा ओतावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला थोडंफार जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. हा जवळजवळ पोहोचला होता, हा पोहोचला होता जवळजवळ. रनिंग कॅच होती, प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु झेल टिपला असता तर इकडे किती टेन्शन गेलं असतं हा सुद्धा विचार करायला हवा संघाचं. रोहित पाटील पुन्हा एकदा. हो, इकडे मात्र बॅक टू द बॉलर, फुल लेंथ होता. इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता रोहितनं आणि थोडंसं ॲग्रेशन पाहिजेच क्रिकेटमध्ये. हा डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडूची सांगता करायच्या त्या मॅचमध्ये. तब्बल 60 धावा, 12ची सरासरी, प्रत्येक षटकामध्ये 12 करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात, सरासरीपेक्षा 2 धावा जास्त आल्यात, परंतु ही सरासरी मात्र कायम ठेवावी लागेल. तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल 5ही ओव्हर्समध्ये, तरच हा सामना जिंकता येईल करतेश्वरला. हलक्या त्यानं सॉफ्ट हँडेड फक्त ऑन साईडला ढकललंय. पहिली धाव वेगानं, स्मार्ट क्रिकेट, हे सेन्सिबल क्रिकेट. इकडे 2 धावा समोर डोळ्यात देखत कंप्लीट करण्यात आल्यात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 17 वर. गोलंदाज तयार, कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू. इकडे मात्र निघून गेला विकेट किपरकडे. अंपाचा निर्णय येतोय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. 18 ऑन बोर्ड, 18 धावा धाव फलकावर आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या. रोहित पाटीलनं पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 4च दिल्यात. कॅप्टन आहे त्या टीमचे आणि मोठी जबाबदारी या संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकवावं लागेल, अन्यथा 5वं पर्व. हो, इकडे पाहायला गेलं तर फलंदाज हलकासा पुढे आले होते आणि तदनंतर ढकलण्याचा प्रयत्न होता. असं पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून कशा पद्धतीची ऍक्शन्स होती. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर निघून अगदी हळुवारपणे ढकलण्याचा फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न होता कदाचित गलीमधून, परंतु त्याच्यामध्ये यश लाभलेलं नाहीये. डॉट बॉल येत असताना रोशन पाटील आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय, परंतु हा शेवटचा चेंडू असेल. हे दुसरं पॉवर प्लेचं षटक मात्र फलदायी ठरलंय पाली संघाच्या दृष्टिकोनातून. 18 धावा झाल्यात. हा लास्ट बॉल आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललंय, पॉइंटला सिंगल मिळेल. कॅप्टनचं यशस्वी षटक पाली टीम कडून. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर करतेश्वर मोठे भिंगार. 2 बाद 19 धावा. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. एकोणीस धावा 2 षटकांच्या अखेरीस. तिसरं षटक घेऊन कल्पेश पुन्हा एकदा येतोय. हे षटक सुद्धा फार महत्वाचं निर्णायक असेल, कारण मागच्या ओव्हरमध्ये भिंगारसाठी धावा आलेल्या नाहीयेत आणि कुठेतरी रोहितनं टाकलेलं ते षटक थोडंसं मी म्हणेन बॅकफुटवर नेलंय करतेश्वर मोठे भिंगारला आणि त्याचमुळे आता थोडंसं चार्जअप व्हावं लागेल. 41 धावा करायच्या, 14ची सरासरी इकडून प्रत्येक षटकामध्ये. त्याचमुळे थोडा घाम गाळावा लागेल हा सामना चेस करायचा म्हटला तर. त्यामुळे कदाचित हा सामना शेवटपर्यंत रंगताना दिसेल तुम्हाला. कल्पेश शेळके राऊंड विकेट लॉफ केलं, बॉलला उंच गेला आणि तेवढाच दूरवर सुद्धा जाऊन पडेल. चांगला फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रोशनचा तडाखा षटकार.
पहिल्याच बॉलवर स्वागत झाले. कल्पेश शेळकेच्या पहिल्याही ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार पडला होता आणि रोशन पाटील हार्ड हिटर आहेत. 17 बॉल 35. ओ क्लीन बॉल, फुल टॉस होता, मिस केलाय, त्रिफळा उडवून घेतलाय. महत्वाची सफलता मात्र दिले कल्पेश शेळकेनं. रोशन पाटीलला मात्र मैदान सोडावं लागेल. तिसरा धक्का कर्तेश्वर मोठे भिंगारला 25 या धावसंख्येवर. अनन्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे आशिषजी यांचे या ठिकाणी आगमन झाले, खास कर्जतवरून. ही स्पर्धा, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 40गाव प्रीमियर लीग 2025-26 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आशिषजी आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. चांगला खेळत होता रोशन, परंतु आपली बहुमूल्य विकेट मात्र त्याने गमावले. 16 धावांची इनिंग साकारली. 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये जात असताना आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारेच्या साथीला रितेश अगिवले. मधल्या फळीतील फलंदाजांना आता मात्र किल्ला लढवावा लागेल. 25 धावा झाल्यात, अजूनही गरज आहे ती तब्बल 35 धावांची. 60चं टार्गेट आहे. ओ इकडे टॉपेज लागले, बॉल हवेत आहे, संधी जरूर आहे. पाठमोरा धावत होता आणि कॅच ड्रॉप. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु झेलायचं कोणी हे सुद्धा प्रॉपर कॉलिंग नव्हतं. करताना झेल होऊ शकला असता आणि इकडे मात्र आणखी एक सफलता मिळता राहिली. 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यानं खातं उघडलं जाईल रितेश अगिवलेकडून आणि या 2 टीमची टोटल 27 या आकड्यावर 27 बरोबर 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड. अर्धे चेंडू बाकी असतील. 15 बॉल 33 धावा. पहिल्या 15 बॉल मध्ये 27 आल्यात. 15 बॉल 33 तशा दिसायला अचिवेबल वाटतात, परंतु मधल्या फळीतील आता मात्र फलंदाज कशा पद्धतीनं हा डाव पुढे नेतात आणि त्यांच्यावर मात्र ही जबाबदारी फार मोठी आहे. जिंकणारा संघ सरळ एक चान्स मिळणार आहे, पराभूत होणारा संघ 5व्या पर्वामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट करत गेलाय. चांगला वेग होता चेंडूमध्ये. टप्पा पाडण्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. चांगला बॉल कल्पेश शेळकेचा. पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर मात्र पुनरागमन पाहायला मिळाले ते कल्पेश शेळकेचं आणि म्हणूनच 2-2 षटकर टाकतो या टीमसाठी. खरं तर रोहितनं चांगलं षटक हाताळलं होतं, फक्त 5 धावांचं. फुल लेंथ होता, पायावर होता चेंडू, दिशा दिली. इकडे मात्र रिशासानं वळवलं होतं. ऑन साईडला सिंगलच वेल. 1 रन. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 28 झाल्यात आतापर्यंत. हा 3ऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. 13 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. 32 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 13 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. परंतु कल्पेशचा हा चेंडू फार महत्वाचा असेल. इकडे मोठा फटका कदाचित खेळायचं मनामध्ये असू शकतं. थोडीशी द्विधा मनस्थिती सुद्धा असते अशा वेळेला. हा चेंडू सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायची की इकडे मोठा फटक्यानं थोडंसं जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते मात्र कमी करायचं, या थोडासा मनस्थितीमध्ये असेल फलंदाज. हा थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. लेग बायचा इशारा येईल तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट झाले. इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर कर्तेश्वर मोठे भिंगार 3 बाद 29 धावा. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये अजूनही गरज असेल ती 31 धावांची.
12 चेंडूने 31 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. थोडा घाम गाळावा लागेल इकडे कर्तेश्वर मोठे भिंगा टीमला. मयूर वाघमारे आणि रितेश आगिवले अजून मोठा फटका खेळलेले नाहीयेत आणि या सिच्युएशन मधून त्यांना आता मात्र सामना सोडवायचा आहे. चला स्पीडअप करा. 3 वाजेपर्यंत हा सामना संपायला हवा होता कारण 2 सामने बरोबर 1च्या अगोदर झाले होते. असं वाटलं होतं चौथा सामना प्रत्येक मॅचला 1 तास जरी पकडला पण तरी सुद्धा 3 वाजेपर्यंत सामना संपायला हवा होता. परंतु हा सामना थोडासा लांबला आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. 2 ओव्हर्समध्ये 31 धावांची गरज आहे. वेलकम बॅक आफ्टर द ड्रिंक. 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक व सज्ज होईल पाली संघाकडून. प्रतीक हातमोडे. 12 बॉल 31 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. लेफ्टी बॅटर मयूर गोलंदाज तयार. पूल केला यावेळेस मात्र स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सिंगलच मिळेल. आता मात्र सिंगल्सनं फारसं काही बिघडणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. हवेमधून खेळावं लागेल कारण इकडे मात्र रन्स करायच्या त्या 11 बॉलमध्ये 30 आणि त्याचमुळे निम्म अंतर पार केलं आणि निम्म अंतर पार करण्यासाठी जवळजवळ 19 चेंडू तुम्ही घेतलेत. आता 11 बॉलमध्ये निम्म अंतर पार करायचं आहे आणि त्याचमुळे आता थोडंसं आक्रमक व्हावं लागेल आणि जर चार्जअप झाले नाही तुम्ही वेळेवर तर मात्र इकडे सलग दुसरा पराभव स्वीकारत मात्र या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. आणि त्याचमुळे आपल्यामध्ये असलेली संपूर्णपणे ताकद शक्ती एकवटून मैदानामध्ये आता खेळ करणं गरजेचं आहे. ते रितेश आगिवलेला सुद्धा. प्रतिकात पुढे टेक्स बॉल. हा फुल टॉस होता समोर ऑन राईज. अगदी सोप्पा झेल त्या ठिकाणी रुशाल टिपलाय. ऋषी होते तिकडे आणि इकडे मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. 30 या धावसंख्येवर 4था धक्का. नवीन फलंदाज अजिंक्य मुंडे. शेवटचे 10 बॉल आणि प्रत्येक चेंडूमागे तिहेरी धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. इथे जिंकणारा संघ या मॅच मध्ये मात्र खेळतो जर्मन शेडुंगच्या विरोधामध्ये आणि त्यातून जिंकणारा संघ मात्र भिडेल तो बारवई संघाच्या विरोधामध्ये. फुल लेंथ होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे सिंगल व दुसऱ्यासाठी प्रयत्न केलाय. थ्रो स्ट्रायकर एंडला आणि या 2 धावा मात्र वेगानं पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदलाव जाणवेल. 32 झाल्यात आतापर्यंत. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. या 3 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके आले नाहीत तर हा सामना मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये फार कठीण पोझिशन मध्ये असेल. कर्तेश्वर मोठे भिंगार सुरुवात चांगली करून दिली होती. धर्मेंद्रनं पहिलाच बॉलवर षटकार आला होता.
त्यानंतर मात्र जसा बाद झाला तिथून मात्र रिक्वायर्ड रन रेट सांभाळता आलेला नाहीये आणि त्याचमुळे हा रन रेट मात्र वाढत चाललाय. चेंज ऑफ पेस होता इकडे मात्र लेग बिफोर द विकेट. पायचीची अपील आणि अपील स्वीकारले. आणखीन एक धक्का लागेल. 5वा फलंदाज कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा पॅव्हेलियनकडे. अजिंक्य मुंडे परतलाय. यस अंपायर. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये. गरज आहे काहीतरी इम्पॅक्ट टाकण्याची आणि त्यासाठीच मात्र इम्पॅक्ट प्लेअर निखिल शेंद्रे मैदानामध्ये दाखल झालाय. ताकद प्रचंड आहे. या ताकदीचा मात्र वापर करावा लागेल निखिलला. फाईन खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र डायरेक्ट हिट सुद्धा झालाय. एक रन तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा होतील कंप्लीट. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. सूर्या मस्कर यांच्याकडून रोहित पाटील साठी आपल्या टीमसाठी शुभेच्छा आल्यात. रोहित पाटील साठी मगाशी सचिन मोरेच्या शुभेच्छा होत्या. आता सूर्या मस्करच्या शुभेच्छा आल्यात. सध्याच्या घडीला चांगल्या पोझिशन मध्ये आहे रोहित. कारण 5 फलंदाज प्रतिस्पर्धी टीमचे बाद झाले. 34 वर 5 इम्पॅक्ट प्लेअर. आता मात्र काय इम्पॅक्ट टाकणार तेवढंच फक्त चर्चा आहे ह्या मॅच मध्ये. आणि जर इम्पॅक्ट पडला नाही तर मात्र टाटा बाय बाय करण्याची वेळ येईल. अंतर वाढत चाललंय. शेवटचे 7 बॉल आणि गरज आहे ती तब्बल 26 धाबांची. 26 needed now remaining 7. निखिल शेंद्रेला आता मात्र इम्पॅक्ट म्हणून का उतरवलंय याची प्रचिती आता मात्र द्यावी लागेल. गोलंदाज तयार. प्रतीकचा हा बॉल ऑन साइडला वळवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 2 खेळाडूंमध्ये इकडे पाहायला केलं तर कम्युनिकेशन गॅप आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार. 6 धावांकरता शेंद्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. आणि आता मात्र इक्वेशन शेवटचे 6 बॉल आणि गरज असेल ती 20 धाबांची. शेवटच्या बॉलवर मात्र षटकार आलाय आणि त्याचमुळे कुठेतरी थोडंसं आव्हान आटोक्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न इम्पॅक्ट प्लेअर निखिल शेंद्रेने केलाय. 6 बॉल आणि 20 धाबांची गरज आहे. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका कारण बराचसा उशीर झालाय खरं तर या मॅचला. विनंती असेल रोहितच्या टीमला. का प्रत्येक ओव्हर्स नंतर खरं तर एकत्रित येणं, चर्चा करणं, परत 11 खेळाडू 11 पोझिशन मध्ये जातील, या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. आपण म्हणतो की 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे परंतु कधी कधी 40 मिनिटं झाली तरी सुद्धा इनिंग संपत नाहीत. 6 बॉल आणि 20 धाबांची गरज आहे. थोड्याशा अशा पल्लवीत केल्यात निखिल शेंद्रेच्या या षटकारानं. 4 ओव्हर्समध्ये 40 झाल्यात. कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र थोडासा स्लो झाला हा सामना. परंतु पाहूया मयूर वाघमारे आणि निखिल शेंद्रे ही जोडी आता मात्र कर्तेश्वर मोठे भिंगारसाठी विजय मिळवून देणार का. 5वा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल लोकेश नाईक. कसरखंडचे गोलंदाज लोकेश. पहिलाच बॉल उडवलाय लोकेशचा. पहिलाच बॉल यावेळेस मात्र हवाई सफर करण्यासाठी लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. दमदार फटका. मयूर वाघमारेचा षटकार.
प्रीमियर लीग, चालीसगाव प्रीमियर लीग, चालीसगाव प्रीमियर लीग. 5 चेंडू आणि आता मात्र 14 धाबांची आवश्यकता. कधी काय घडेल ना खेळामध्ये याचा नेम नाहीये. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये पाली टीमनं 2 षटकार दिलेत, 12 धाबा दिल्यात पाठीमागच्या 2 बॉलमध्ये. आणि त्याच वेळी अंतर थोडंसं आटोक्यामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात 5 चेंडू आणि 14 धाबा. थोडंसं टेन्शन मात्र जग्गाबाईच्या चेहऱ्यावर सुद्धा. चला स्पीडअप करा, जास्त एकत्रित येऊ नका, कारण बराचसा उशीर झाला या मॅच मध्ये. रोहित आपल्यासाठी वॉर्निंग आले, कारण खूप उशीर झालाय. आम्ही सुद्धा बऱ्याचशा अनाउन्समेंट करतो, परंतु मैदानामध्ये शिस्त फार महत्वाची. 5 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे. मयूर वाघमारे ऑन स्ट्राईक. वाघमारेचा फटका समोरला, लॉंग ऑफला झेल टिपलाय आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडू शकला नाहीये. महत्वाची विकेट मात्र मिळवले ती गोलंदाज लोकेशनं. मयूर वाघमारे बाद होईल. शेवटचे 4 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 14 धाबांची आवश्यकता. दादानी सांगडे गावाला नावच रोशन केला. जग्गा भाई सांगडे वाला रायगड ठाण्यात फेमस झाला. जग्गा भाई सांगडे वाला रायगड ठाण्यात फेमस झाला. जग्गाभाई यांच्यावर आधारित हे गीत. टेन्शन अजूनही आहे जग्गाबाईंच्या चेहऱ्यावर. त्यांना माहिती आहे, कारण बरेचसे सामने बऱ्याचशा स्पर्धा खरं तर बघत असतात. मग भले सांगडे संघ तिकडे असो अथवा नसो, कोणती स्पर्धा त्यांना तिची जी स्पर्धा आवडते बरोबर त्यांना संघ माहीत असतात. कोणत्या दिवशी कोणते संघ खेळणार, अख्खा दिवसभर बसून खरं तर हा संपूर्ण ज्ञान ते घेत असतात. आणि प्रत्येक खेळाडूचे स्ट्रॉंग पॉईंट्स त्यांना माहिती आहेत, विकनेसेस माहिती आहेत. आणि त्याचमुळे अजूनही जरी विकेट मिळाली तरी चेहऱ्यावर हास्य नाहीये. 4 बॉल 14 धावांची आवश्यकता. ओ फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक आहे. एक टप्पा खात बॉल लॉंग ऑफ बॉटल यांच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. मोठे बिंगारचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटच्या 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 20 धावा हव्या होत्या. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. आता अजून 3 बॉल मध्ये 10 धावा करायच्या आहेत. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल वर मात्र हा खणखणीत असा चौकार पाहायला मिळालाय, तो निखिल मस्करचा. अशा पल्लवित केल्यात. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. बॅलन्स मॅच पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकेल कोणीही सांगू शकणार नाहीये खात्री लायक. आणि त्याचमुळे दोन्ही संघाच्या समर्थकांचा जीव मात्र भांड्यात पडलाय, कारण हा सामना असा सामना आहे दोन्ही संघांनी आपापली पहिली मॅच गमावले. आणि त्याचमुळे करो अथवा मरो, डू ऑर डाय अशी सिच्युएशन. फुल टॉस आहे. ओ इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. डीप थर्डमॅनला बॉल सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. आतिषबाजीनं ओढ लागली धावांची. चौकार षटकारांच्या आतिषबाजीनं ओढ लागली धावांची. भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. 40 गावांची लीग ही 40 गावांची. 24 इव्हेंट ग्रुपने ठेवली स्पर्धा मानाची. चौकार तर आलाय, परंतु इकडे मात्र DRS ची मागणी केली बॅटिंग टीमनं वेस्ट साइड साठी. जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु 20 धावांची गरज असताना हा सामना आता मात्र थोडासा आवाक्यामध्ये आलाय. कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या. काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. या सिच्युएशनला कोणता संघ जिंकेल हे कोणालाच माहिती नाहीये, परंतु एक चांगला सामना चाळीसगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मागचाही सामना कमालीचा डिफेंड झाला होता आणि या मॅच मध्ये तर शेवटपर्यंत प्रतिकार केला जाणार, शेवटपर्यंत मात्र झुंजवणार. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. लीगल डिलिव्हरी आहे आणि त्याचमुळे इकडे मात्र आता समीकरण इक्वेशन बदललं जाणार. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 2 बॉल 6.
निखिल मस्कर आल्या आल्या मात्र 2 चौकारांचा खेळ त्यानं सादर केलाय. नॉन स्ट्राईक एंडला इम्पॅक्ट प्लेयर निखिल चेंद्र, त्यानं सुद्धा जो षटकार मारला तो फार निर्णायक होता. त्यानंतर मात्र मयूर वाघमारेनं जो षटकार मारला तो सुद्धा निर्णायक ठरला. आणि आता मात्र हे लगातारचे 2 चौकार. काय लढलाय. शेवटच्या 7 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे आणि सामना 2 बॉल 6 वर आलाय. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलवर इकडे मोठा फटका. 7 बॉल मध्ये 26 धावा ठोकत कर्तेश्वर मोठेबिंगा टीमनं हा रोमहर्षक विजय खेचून आणलाय. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन कर्तेश्वर मोठेबिंगार. आणि आता तोंडाशी आलेला घास मात्र हिरावून घेतलाय तो जय बापदेव पाली सांगडे संघ. या स्पर्धेमधून रजा घेईल. हार्ड लक पाली टीम, हार्ड लक सांगडे टीम. आणि पुढच्या पर्वासाठी आम्ही देतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच या आपण. जर्मन शेडुंग आणि कर्तेश्वर मोठे बिंगार. धर्मेंद्र घोगरेला आता मात्र पुन्हा एकदा टॉस उडवण्याची संधी मिळाली आणि मिळवून दिले. खरं तर कमाल बॅटिंग पाहायला मिळाली. काय दर्जेदार खेळ. 20 धावांची गरज होती. 7 बॉल मध्ये 26 करायच्या होत्या. शेवटच्या 4 बॉल मध्ये सुद्धा 14 धावांची गरज होती आणि 14च्या 14 धावा ज्यानं मात्र चेस केल्या. 8व्या